रूट काढण्याची ट्रिक काय असली पाहिजे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला 1 ते 10 पर्यंत 1 to 10 पर्यंतचे स्क्वेअर परफेक्ट पार्ट पाहिजे. ठीक आहे, चला या बघूया ट्रिक काय असणार आहे. इथं 196 स्क्वेअर रूटमध्ये आहे, याचा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काम काय करायचं, कन्सेप्ट शिकून घ्या फक्त. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काम करायचं लास्ट डिजिट बघायचा असतो. ठीक आहे, आणि 1 ते 10 मध्ये मला सांगा 1 ते 10 मध्ये कुठल्या स्क्वेअर आहे ज्याच्या लास्टला 6 येत असते. तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 4चा स्क्वेअर किती असतो, 16 असतो ना. 4चा स्क्वेअर होणार आहे 16, ह्याच्या एक लास्टला येणार आहे, आणि 6चा स्क्वेअर किती असते 36 म्हणजे 36 असणार आहे. ठीक आहे, तर त्याच्या पण लास्टच्या डिजिट नंबरमध्ये काय असणार आहे 6 येणार आहे. तर बघा इथं आपल्याकडे 2 पॉसिबिलिटी झाल्या, तिथं भेटलेल्या आहेत आपल्याला 4 आणि 6. ठीक आहे, त्यानंतर आता स्क्वेअर रूट म्हणजे काय असणार आहे, 2ची पावर असणार आहे ना बाहेर. तर ठीक आहे, स्क्वेअर असल्यामुळे आपण काय केले 2 डिजिट उडलेले आहेत स्टार्टिंगचे. ठीक आहे, आपण पहिल्यांदा काय केलं, सगळ्यात फर्स्ट काम काय केलं आपण की 6 बघितलं, 6 कुठल्या स्क्वेअरमध्ये येतो. 1 ते 10 मध्ये 6 जे डिजिट आहे ते कुठल्या स्क्वेअरमध्ये येतो. तर आपल्याला 2 पॉसिबिलिटी इथं भेटलेल्या आहेत, 4 आणि 6. ठीक आहे, त्यानंतर ह्यांचं काम झालं. आता फक्त ह्या नंबरला बघायचं तुम्हाला, एक जे आहे ह्याची रेंज बघायची असते. जे पण नंबर आपल्याला समोर भेटेल त्याची आपल्याला काय करायचं, रेंज बघायची. आता एक आहे ना, एक कुठला स्क्वेअर तयार होणार आहे एकचा. एकचा स्क्वेअर 1 होत असतो माहिती आहे तुम्हाला, आणि 2चा स्क्वेअर काय होणार आहे 4 होणार आहे. तर 1 आणि 2च्या मध्ये 1 आणि 2च्या मध्ये काय असणार आहे 1 स्वतः असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 1 आपलं, आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, सर्वात छोटावाला अंक, सर्वात छोटा डिजिट आपल्याला काय करायचं उचलायचं आणि यांच्या समोर पुट करून द्यायचं आहे. बरोबर, इथपर्यंत कळालं. त्यानंतर बघा आता आपल्याकडे 2 स्क्वेअर आलेले आहेत, पण ह्यापैकी कुठला स्क्वेअर असणार आहे, म्हणजे कुठला स्क्वेअर ह्या स्क्वेअर रूटचा असणार आहे. ठीक आहे, तर मला सांगा ते कसं कन्सिडर करणार तुम्ही. हे जे तुमच्याकडे 2 पॉसिबिलिटी झाल्या, जे तुम्ही रेंज काढलेली आहे, ह्यांचं तुम्हाला काय करायचं मल्टिप्लाय करायचंय. तर किती होणार आहे 1 into 2 किती होणार आहे 2 होणार आहे. आता 2 पेक्षा ही वाली व्हॅल्यू कम्पेअर करायची 2 सोबत, ह्यांचा जर गुणाकार केला तर 2 येते. 2 जे आहे ह्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं असते, कम्पेअर करायचं असते. कशाला, ह्या डिजिटला. ह्या डिजिट जर बघितला तुम्ही तर 2 पेक्षा हा डिजिट छोटा आहे ना, म्हणून आपला आन्सर काय असणार आहे, छोटावाला आन्सर असणार आहे. जे पण स्मॉल व्हॅल्यू असेल, 2 पेक्षा जर स्मॉल व्हॅल्यू इथं असेल तर आपल्याला काय करायचं, पुट आपला आन्सर काय असणार आहे स्मॉल वाला असणार आहे. आणि जर इथं 2 पेक्षा इथं जर व्हॅल्यू असती 4 किंवा 5 मोठी व्हॅल्यू असती 2 पेक्षा, तर मग आपला आन्सर काय आला असतं 16 आला असतं. कन्सेप्ट समजला. चला या आणखीन एक क्वेश्चन बघूया. बघा आपलं सगळ्यात पहिल्यांदा काम काय, आपल्याला लास्ट डिजिट चेक करायचं आहे. आता तुम्हाला माहित आहे की 1 ते 10 मध्ये जे स्क्वेअर आहे त्याच्या लास्ट डिजिट मध्ये 9 कोण्या स्क्वेअर मध्ये येतो माहिती आहे ना तुम्हाला. एक तर येणार आहे 3चा स्क्वेअर किती होतं 9, आणि कुठला येणार आहे आणखीन 7चा स्क्वेअर. ठीक आहे, ज्याच्या लास्ट डिजिट काय येणार आहे 9 येणार आहे. इथपर्यंत कळालं तुम्हाला. तुमच्याकडे कुठल्या पॉसिबिलिटी बनल्या जातात 3 आणि 7. ठीक आहे, 3 आणि 7 तुमच्याकडे काय झालेली आहे पॉसिबिलिटी बनलेली आहे. तर त्यानंतर बघा जर स्क्वेअर रूट काय असणार आहे सेकंड 2ची पावर असणार आहे, म्हणून हे 2 डिजिट आपल्याला काय करायचे कट करायचे. आता ह्या अंकाकडे बघा, ह्याचं काम बघा आता काय असणार आहे. आता मला सांगा 39 जे आहे कुठल्या रेंजमध्ये येणार आहे, कोण्या स्क्वेअरच्या रेंजमध्ये येणार आहे. तर तुम्ही म्हणता सर 6चा स्क्वेअर तर 36 होतो, आणि त्याच्या समोरचा कुठला आहे 7 49. 36 आणि 49च्या मध्ये कुठं ना कुठं रेंज येत आहे यांची. ठीक आहे, तर आपलं काम काय की सगळ्यात छोटावाला इथं आपल्याला पुट करून द्यायचा आहे. एक तर 63चा स्क्वेअर असेल, नाही तर मग 67चा स्क्वेअर असेल. पण डिसाईड कसं करायचं का, कारण 2 पॉसिबिलिटी आपल्याकडे बनत आहेत. मग आता तुम्ही काय केलं, ह्यांचं आणि ह्याचं 6 आणि 7चं काय केलं मल्टिप्लाय केलं, तर 7 सकम किती होतात 42, आणि 42ला कम्पेअर करा ह्या डिजिट सोबत, ह्या नंबर सोबत. 42 पेक्षा हा छोटा आहे ना 39, 42 पेक्षा काय छोटा आहे, म्हणून आपला आन्सर काय असणार आहे छोटावाला असणार आहे, म्हणजे 63 आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यापेक्षा जर 42 पेक्षा 42 पेक्षा जर इथला अंक जर मोठा असता तर मग आपला आन्सर काय आला असतं 67 आला असतं. ठीक आहे, जर तुम्हाला कळालं असेल, ट्रिक तुम्हाला आवडली असेल, तर मला काय करा, ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये